आजचे जग हे पूर्ण इंटरनेटचे जग झाले आहे आणि या जगामध्ये आपल्याला सगळ्यांनाच फास्ट इंटरनेटची गरज पडतेच। जसे आम्हाला आमच्या रेस्टॉरंटसाठी जे बिलिंग सॉफ्टवेअर असतात नाही तर सीसीटीव्ही कॅमेरे असतात, त्याच्यामुळे आम्हाला 24 आवर्स फास्ट इंटरनेटची गरज पडते आणि यासाठी मी RRC ब्रॉडबँड सर्व्हिसचा वापर करतो। आणि मी आता त्यांनी खूप नवीन नवीन प्लॅन्स पण इंट्रोड्यूस केले आहेत जे आपल्याला बजेट फ्रेंडली पण आहेत आणि त्यांची सर्व्हिस तर खूप चांगली आहे, जी मी मागच्या 1 वर्ष झाले वापरतो आहे आणि मी एकदम हॅपी कस्टमर आहे। आणि म्हणून मी एक हॅपी कस्टमर म्हणून तुम्हाला सगळ्यांना आग्रह करतो की तुम्ही RRC ब्रॉडबँड सर्व्हिसला लाभ घ्यावा आणि त्यांना एक चान्स द्यावा तुमच्या सर्व्हिससाठी। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। आयर्न मॅन प्रसाद पाटील यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी। प्रसाद पाटील यांचा सत्कार सोहळ्यात मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची शाबासकी। आमदार साजिद खान यांनी आई आणि जिजाऊ या दोघींना दिले महत्त्व। साजिद खान परिवाराने विधानसभेत घेतले छत्रपतींचे दर्शन। अमरावती विभागात गुटखा विक्रीचे मोठे जाळे। मलकापूरच्या कारवाईने पोलीस दलातच उलटसुलट चर्चा। शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक बातमी। APMC खरेदी सुरू होणार। हमाल, मापारी आणि ग्रेन मर्चंट यांचा वाद निवडला। आता सविस्तर बातम्या। इटली येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन मॅरेथॉनमध्ये कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांनी मिळवलेले यश खऱ्या अर्थाने अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी व्यक्त केले। प्रसाद पाटील यांनी आयर्न मॅन हा किताब आईला समर्पित केला। अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांनी इटलीमध्ये संपन्न झालेली आयर्न मॅन मॅरेथॉन स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करीत एक इतिहास निर्माण केला। यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार सोहळा सार्वजनिक बांधकाम विभाग येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अकोला जिल्हा इंजिनियर्स व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मार्फत करण्यात आले। अतिशय दिमागदार हा सोहळा झाला। सत्कार सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन व अभियंत्यांचे दैवत डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पूजनाने करण्यात आले। यावेळी अध्यक्ष म्हणून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची उपस्थिती होती, तर प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे, विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डहाके, अकोला जिल्हा इंजिनियर्स व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांच्यासह इंजिनियर व कंत्राटदार यांच्यासह उपअभियंता राजेश राठोड, उपअभियंता मृणाली ढंगारे यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी प्रसाद पाटील यांचे अभिनंदन केले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत अकोला जिल्हा इंजिनियर्स व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण पाटील यांनी तर संचलन आकांक्षा गोमासे यांनी केले। आभार योगेश मानकर यांनी मानले। यावेळी सत्काराला उत्तर देताना आयर्न मॅन प्रसाद पाटील यांनी हा पुरस्कार आईला समर्पित केला। प्रसाद म्हणला तसं काही आयर्न मॅन व्हायला सगळ्यांनी इटलीला जायचं नाही, पण आपली ताकद वाढवून, आपली इफिशियन्सी वाढवून, आपलं शरीर सौष्ठव जे काय आहे ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि ते जर आत्मसात केलं तर त्याच्यात वाईट काहीच नाही। तुमचा वेळ, तुम्हाला मेडिसिन बंद करता येतात, तुम्हाला तुमचे डायबिटीस, शुगर कंट्रोलमध्ये येऊन जातं। म्हणजे मला ते इतका आनंद झाला प्रसाद जेव्हा आपल्या रिजनमध्ये आला अकोल्याला। मी म्हटलं बा आता यावेळेस अकोला आपण क्रिकेटमध्ये तरी जिंकू, कशात तरी स्टेट लेवल ते मॅचेस झालेत नाही, आता अजूनही जिंकू आपण, तो काही विषय नाही। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मित्रों, आपल्याला कर्मभूमि के इस दुनिया में सबको श्रम करना पड़ता है। भगवान तो सिर्फ हमें लकीरें देता है, रंग हमें भरने पड़ते। सगळ्यांना आपल्याला दिलेले
ज्याचा रंग भरला त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने हे सगळं केलेलं आहे. या ठिकाणी मी पुनश्च एकदा प्रसाद पाटील यांना पुढील त्यांचे काही मनोगत असतील किंवा काही मनीषा असतील, पुढचे काही प्लॅन्स असतील किंवा अजून कुठल्या विविध स्पर्धा असतील ज्या ठिकाणी त्यांना जायचं आहे, त्या ठिकाणी त्यांना प्रथम पारितोषिक मिळावं, टॉपर राहावेत आणि स्वतःचे PWDचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढे बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. आमचे आधारस्तंभ श्री जोशी साहेब, श्री अधीक्षक अभियंता थोटांगे साहेब, सन्माननीय राजेश राठोड साहेब, धनगरे मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री बंडूभाऊ देशमुख आणि टीम, माझे इतर सहकारी आणि सर्व कंत्राटदार बंधू. काहीतरी असं वेगळं आपण केलेलं पाहिजे. आपण काम तर कायमच करत असतो, कायमच सिमेंट डांबरातून येत असतोच कायम आपण, तर याच्या व्यतिरिक्त आपली पण काहीतरी एक ओळख निर्माण व्हावी आणि आयुष्यात काहीतरी आपण साध्य केलं असं काहीतरी करायला पाहिजे असं एक कोविडमध्ये सर ठरवलं. आणि मग थोडंसं स्विमिंग करत करत स्विमिंगचा एकदा कॉन्फिडन्स आला की मग आता ठरवलं की सर आयर्नमॅन करायचं आहे आपल्याला. आणि मी त्याच वेळेस 2000 कोविडच्या काळातच जर्मनी इथली आयर्नमॅनची स्पर्धा होती ती रजिस्टर केली. साधारणतः 2021मध्ये जर्मनी या ठिकाणी मी पहिल्यांदा आयर्नमॅन केली. त्यानंतर 2022 साली कझाकस्तान येथे केली आणि 2024 साली आत्ता इटलीमध्ये सर्बिया या ठिकाणी जस्ट आता पूर्ण झाली. पूर्णपणे मेंटल गेम असतो, 90% मी तर मानतो की हे पूर्ण मेंटलच आहे. तर माणसे हे करणारे मेंटलच असतात असं मला वाटतं. तर हे फुल एक मॅरेथॉन पळायचे असते लूप्समध्ये, पण मॅरेथॉनच्या वेळेस खूप सपोर्ट असतो. आपले फॅमिली मेंबर्स असतात, टीम मेंबर्स असतात, इतर देशातलेही खूप तिथले लोकल पण असतात, ते खूप सपोर्ट करत असतात. साधारणतः या स्पर्धेसाठी 3000 स्पर्धक समाविष्ट होते. ते एका वेळेस तुम्ही विचार करा की स्विमिंगला एका वेळेस 3000 लोकांसोबत आपण स्विमिंग करत आहोत. ते एकमेकाचे पाय लागणं या ज्या गोष्टी आहेत तिथं पॅनिक होण्याची सिच्युएशन खूप असते. तर या पद्धतीने पूर्ण मॅरेथॉन कंप्लीट करून असा तो आयर्नमॅनचा जो प्रवास आहे तो पूर्ण जेव्हा ते यू आर अन आयर्नमॅन, प्रसाद पाटील यू आर अन आयर्नमॅन हे जेव्हा ब्रीद वाक्य त्यांचं मला तेव्हा मी काहीतरी आयुष्यात आपण काहीतरी केलं थोडंसं असं तिथं थोडीशी जाणीव होते. आणि यावर्षीचं जो आयर्नमॅनचा किताब होता तो मी माझ्या आईसाठी अर्पण केलेला होता. तर आयर्नमॅन केलं म्हणजे प्रत्येकानेच आयर्नमॅन करावं असं काही जरुरी नाही आहे. तर प्रत्येकाने काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करून स्वतःला आपण तंदुरुस्त ठेवणं यातून मला आजच्या या कौतुक सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय श्री जोशी साहेब, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे परममित्र श्री प्रसाद पाटील. मी अमरावतीला असताना ज्यांची नेहमी अशा कार्यक्रमात नेहमी आम्हाला PWDला साथ असायची, आमचे असे मित्र नितीनजी डागे साहेब. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, आचारसंहितेमध्ये सुद्धा फोन होता की साहेब कार्यक्रम आयोजित केलेला आपल्याला यायचं आहे, असं ज्यांनी या कार्यक्रमामध्ये मोठं योगदान आहे असे आमचे मित्र बंडूभाऊ. प्रसाद पाटील यांनी आयर्नमॅनचा किताब जो त्यांना मिळाला त्याबद्दल त्यांचं खरंच बऱ्याच ठिकाणी कौतुक झालं असेल. पण बंडूभाऊ या ठिकाणी मला सांगताना खूप आनंद होतो की जेव्हा माणसाचं कौतुक आपल्या घरातून होते ते कौतुक सर्वात मोठं असते. आणि याबद्दल विशेष करून मी तुमचा आभार व्यक्त करणार आहे की आज कंत्राटदार असोसिएशन आणि आमचे अभियंता असोसिएशन यांनी सर्वांनी प्रसाद पाटील यांचा जो या ठिकाणी सत्कार सोहळा, कौतुक सोहळा आयोजित केला त्याबद्दल आपणा सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रसाद पाटील यांचा सत्कार मला अजूनही आठवते. वर्ष 2022मध्ये अमरावतीला आपला आयर्नमॅन म्हणून जेव्हा पदक आपल्याला मिळालेलं होतं त्या ठिकाणी अमरावतीला सुद्धा आम्ही त्यांचा सत्कार केला होता. तेव्हा प्रसाद पाटलांची माझी ओळख नव्हती, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असाही अधिकारी असू शकतो याचं त्या दिवशी आम्हाला खरंच कौतुक वाटलं. अल्लाह यांना स्मरण करत अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान यांनी अतिशय वेगळी अशी शपथ विधानसभेत घेतली. त्यांनी सर्वधर्म समभाव राखण्यात केलेला प्रयत्न यशस्वी झाला. विधानसभेच्या प्रांगणात साजिद खान यांचा संपूर्ण परिवार मुंबईला गेला होता.
यावेळी त्यांनी तिथे विधिमंडळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी आईच्या नावासह जय जिजाऊ म्हणत आज विधानसभेत शपथ घेतली. त्यांनी आज अल्लाहला स्मरण करत विधानसभेत हिंदीत शपथ घेतली. साजिद खान यांनी त्यांची आई सलमा मन्नान खान यांच्या नावाचा उल्लेख करत नव्या पद्धतीने मातेचे नाव घेत महिलांचा सन्मान केला. त्याचबरोबर शपथेच्या शेवटी साजिद खान पठाण यांनी जय हिंद, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र व जय भीम म्हणत शपथ पूर्ण केली. सही करण्यास विसरलेल्या साजिद खान यांनी कक्ष अधिकाऱ्यांनी सही करण्याची सूचना केल्यावर सही केली. आजच्या शपथविधी सोहळ्यात इतर मुस्लिम आमदारांनी अशा प्रकारे आईचे नाव घेतले नाही, ज्या प्रकारे साजिद खान यांनी आईचे नाव घेत मातेचा केलेला सन्मान चर्चेचा विषय ठरला. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. मैं साजिद खान सलमा मन्नान खान पठान जो संविधान का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, अल्लाह को साक्षी रखकर शपथ लेता हूँ कि भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता, अखंडता और अक्षुण्णता रखूँगा. जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्ण निर्वहन करूँगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिजाऊ. श्री गोपीचंद पडळकर, श्री विकास पाचपुते. रविवारी झालेल्या आमदारांच्या शपथ प्रसंगी विधानसभेत काँग्रेस आमदारांनी देऊ केलेली संविधान पुस्तिका काँग्रेस आमदारांनी नाकारल्याची चर्चा रंगली आहे. तर रिसोडच्या आमदाराला याविषयीचा कटू अनुभव आला. सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. रविवारी विरोधी पक्षाच्या आणि महायुतीच्या उर्वरित आमदारांसह एकूण 115 जणांनी पद आणि गोपनीयतेची शपथविधी सुरू आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी हातात संविधानाचे पुस्तक घेऊन शपथ घेतली. रिसोडचे काँग्रेस आमदार अमित झनक यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्याजवळ शपथ घेताना असलेले लाल रंगाची संविधान पुस्तिका नागपूर पश्चिमचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांना देऊ केले. पण संविधान पुस्तिका तुझ्याजवळ राहू दे म्हणत विकास ठाकरे यांनी संविधानाची प्रत नाकारली. आमदार अमित झनक यांनी जोडा काढून शपथ घेतली आणि त्यानंतर सही केली. सकाळी झालेला हा शपथ सोहळा विविध आमदारांनी विविध भाषांमध्ये घेतलेली शपथ चांगली चर्चेत होती. मी अमित सुभाषराव झनक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हो बळीराजा, जय जवान, जय किसान, जय संविधान. अमरावती विभागात गुटख्यावरील कारवाईला गेल्या काळात ब्रेक लागला होता. पण मलकापूर पोलिसांनी धाडसी व यादगार कारवाई करत राज्यात खरोखर गुटखा बंदी आहे हे दाखवून दिले. राज्यात महायुतीच्या सत्तेनंतर गुटख्यावरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे. हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला. त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आली. हा एकूण मुद्देमाल तब्बल 86 लाखांच्या घरात होता. प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर कंटेनर पोलिसांनी अडवले तेव्हा कंटेनर हरियाणाचे असल्याचे समोर आले. कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आले. सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला. यावेळी कंटेनरमध्ये तब्बल 63,36,000 रुपयांचा गुटखा सापडला. गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून कंटेनर चालक शहीद रहमत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी यांच्या पथकाने केली. मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक 53 नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक RJ 02 GC 5419 हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही
त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रकबाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत, परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता. त्यानंतर आम्ही सदरबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब, तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब, त्याचप्रमाणे मलकापूर उपविभागाचे DYSP श्री सुधीर पाटील साहेब यांना सर्वांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रकमधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला. त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे 51,84,000 किमतीचा, तसेच सुगंधित तंबाखू 11,52,000 किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत 22 लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल 85,36,000 रुपये हा जप्त केलेला आहे. कंटेनरमध्ये फक्त ड्रायव्हर चालक होता, कंडक्टर नव्हता त्याच्यामध्ये. आणि तो जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शहीद रहमत, वय वर्ष 37 वर्ष, राहणार मेवात हरियाणा असा तो मिळून आलेला आहे. त्यावर पुढील कारवाई सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व भव्य मिरवणूक श्री संताजी सेना यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात अकोला शहरातून काढण्यात आली. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव सहभागी झाल्यामुळे अकोला नगरी संताजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली होती. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची दिंडी स्वरूप भव्य मिरवणूक आज निघाली. या मिरवणुकीत तैलिक समाजातील गणमान्य नागरिकांचा सहभाग होता. विविध मूर्त्या आणि झाकी या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. यावर्षी सुद्धा संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती अवतीर्ण महोत्सवानिमित्त भव्य स्वरूपाची दिंडी मिरवणूक आयोजित केली गेली. वारकरी संप्रदायातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य तसेच त्यांच्या गाथेचे पुनर्लिखाण करणारे, त्याचप्रमाणे शंकरदीपिका व तैल सिंधू या ग्रंथाचे लिखाण करणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची दिंडी स्वरूप भव्य मिरवणूक आज काढण्यात आली. तेली समाजातील गणमान्य नागरिकांसह अनेक परिवार सहकुटुंब बहुसंख्येने उपस्थित होते. श्री राजेश्वर मंदिर ते खुले नाट्यगृह अशी ही भव्य मिरवणूक निघाली. तेली समाज मंडळाचे अकोला जिल्हा श्री संताजी सेना यांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन केले गेले. यावेळी संताजी महाराजांची मूर्ती असलेला भव्य रथ साकारण्यात आला होता. तसेच महाकाल झांजा भजन मंडळ, पारंपरिक दिंडी, लोकनृत्य, समाज प्रबोधन, परदेखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यावेळी महिला भगिनींनी भजन मंडळांसह उपस्थिती दर्शवली होती. भव्य मिरवणूक सोहळा यशस्वी करण्यासाठी संताजी सेनेचे प्रमोद देंडवे, योगेश गोतमारे, मदन भिरड, मनोज जुंबळे, देवाशिष काकड, राहुल धनगर, विश्वनाथ भागवत, प्रवीण झापर्डे, ललित भगत, विशाल गमे, जितेश नालट, मनीष थोतांगे, किशोर वानखडे, गोपाल राऊत, मयूर नालट, अभिजित नालट, कैलास दळवी, वैभव धनगर, मयूर राठोड, आनंद गोदे, सागर नालट, विजय जांभे, अमर भगत, निलेश माकोडे, सचिन आगाशे, शुभम सरोदे, पप्पू सोनटक्के, रवी बनसोडे, बोराखडे महाराज, श्रेयश भिरड, ऋषी काळे, विलास गुल्हाने, दिलीप हांडे, मनोज साहू, पिंटू वानखडे, ज्ञानेश्वर रायपुरे, ज्ञानेश्वर साखरकार, राजेश साखरकार, सागर नायसे, प्रवीण जामोदे, विवेक अंबाळकर, सुनील लाकोडे, अनिल तायडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत तुकाराम महाराज द्वारा रचित तुकाराम गाथेचे लेखनिक श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संताजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ऑटो चालकांमध्ये वाहन उभे करण्यावरून रोज वाद होत आहेत. कसेही करून सवारी मिळावी असा अट्टहास दिसतो. त्यासाठी नियम पायदळी तुडवले तरी चालतात. वाहतूक पोलिसांचा वचक नसल्याने स्थानिक नागरिक भरडला जातोय. शहरात मध्यवर्ती बस स्थानक ते जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापर्यंत बेशिस्त वाहतूक व्यवस्था दिसून येते. या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. थोडा अंदाज चुकला तरी अपघाताची शक्यता राहते. अतिशय सावधपणे वाहने चालवावी लागतात. बस स्थानक परिसरातील विस्कळीतपणा दूर करण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांनी तातडीने पावले उचलली पाहिजेत. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कसेही करून शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे आवश्यक आहे. लोक कुठेही घुसतात, वाहने उभी करतात. कसलाच धरबंद राहिलेला दिसत नाही. शहरातील बेताल वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस दलाचे सक्षम नेतृत्व नसल्याची ओरड आहे. शहरातील बेताल वाहतुकीसाठी शहर वाहतूक पोलीस आणि ऑटो चालक जबाबदार असल्याची ओरड आहे. वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेच्या प्रसूती पश्चात नवजात बाळाचा हात मोडला असल्याचा गंभीर आरोप बाळाचे वडील करीत आहेत. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाडेगाव येथील सिद्धार्थनगर मधील रणवीर वानखेडे यांच्या माहितीनुसार त्यांची पत्नी सपना वानखेडे हिला 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता प्रसूती वेदना होत असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. 7:30 वाजताच्या सुमारास नैसर्गिक प्रसूती झाली. त्यावेळी माझी पत्नी पूर्णपणे शुद्धीत होती व पत्नीला काहीतरी तुटल्याचा आवाज ऐकू येऊन बाळाला दुखापत झाल्याचा संशय आला. उपस्थित महिला कर्मचारी यांना विचारले असता टेबलचा आवाज आला असल्याचे सांगितले व लगेच माझ्या पत्नीला त्याच परिस्थितीत प्रसूतीगृहाबाहेर काढून आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचारी यांनी दार बंद करून चर्चा केली. मला बाळाची तब्येत ठीक नसल्याने सांगून ताबडतोब अकोला येथे घेऊन जायला सांगितले. आरोग्य केंद्रात 102 रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही मला खासगी वाहनाने बाळाला घेऊन जावे लागले. अकोला येथे बाळाची तब्येत ठीक असल्याचे सांगितले, परंतु बाळाच्या डाव्या हाताला दुखापत असल्याने क्षकिरण तपासणी केली असता बाळाचा हात मोडला असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्या बेजबाबदारपणामुळे नवजात बाळाचा हात मोडला. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आरोग्य केंद्रासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा नवजात बाळाच्या वडिलांनी दिला. तर चौकशीला सामोरे जाऊ असे वैद्यकीय अधिकारी म्हणतात. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. देशमुख महिला मंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीला मुख्य अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीत ज्योतिताई यांनी सादर केले. छायाताई यांनी मधुबाला ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. मधुबाला ग्रुपने विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी ताटांचे वितरण केले. बालकांच्या आरोग्याप्रती कटिबद्धता दर्शविली. देशमुख महिला मंडळाकडून सामाजिक उपक्रम नेहमी राबवले जातात. त्यानंतर सुजाताताई यांनी अभिनेत्री मधुबाला आणि मधुबाला ग्रुपच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. सौ राजश्रीताई देशमुख यांचा वाढदिवस मंडळाच्या सदस्यांनी केक कापून साजरा केला. दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या. सुषमा यांनी राजश्रीताई यांच्या करिअर विषयी सांगितले. त्यानंतर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी शानदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. मराठी गीतांवर नृत्य आणि कवितांचा समावेश होता. नात्यावर आधारित व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यासाठी वासंतीताई व शीतलताई यांचा पुढाकार होता. लताताई, संध्याताई, ज्योतिताई, शीतलताई, विद्याताई, शारदाताई, मनीषाताई, संध्याताई यांनी उत्तम सादरीकरण केले. खेळामध्ये संजीवनीताई, दीप्तीताई, मनीषाताई, शीतलताई, माधवीताई, ज्योतिताई, सारिकाताई, जयाताई, सुजाता या अव्वल ठरल्या. हावजी गेममध्ये सुषमाताई, मायाताई, अलकाताई, प्रमिलाताई, स्वातीताई या विजयी झाल्या. हावजी गेमचे संचालन अलकाताई, प्रमिलाताई यांनी केले. विजयी सदस्यांना पुरस्कार देण्यात आले.
तुळशी विवाहाचा देखावा सादर करून सांस्कृतिक वैभव जपण्याचा प्रयत्न केला गेला। कार्यक्रमाचे संचालन शुभांगीताई यांनी तर आभार प्रदर्शन जयाताई यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मायाताई, सुषमाताई, सुनीताताई, अलकाताई, वंदनाताई, ज्योतिताई, छायाताई, शीतलताई, सुजाताताई, मंजुताई, जयश्रीताई, नीताताई, प्रमिलाताई, सुजाताताई, वासंतीताई, शुभांगीताई यांनी परिश्रम घेतले। अत्यंत उत्साहात कार्यक्रम पार पडला। हमालीचे दर वाढवून मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य खरेदी विक्री व्यवहार बंद होता। मात्र हमाल मापारी संघटनेचे पदाधिकारी आणि बाजार समिती सभापती यांच्यातील चर्चा यशस्वी झाली। त्यामुळे बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या धान्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु गेल्या मंगळवारपासून हमाली दरवाढीसाठी बाजार समितीचे कामकाज ठप्प झाले होते। 4.5 रुपये प्रति पोते दरवाढीची हमालांची मागणी होती। पोती एकावर एक ठेवणे, वजन काट्यावर ठेवणे, पुन्हा खाली ठेवणे यासाठी मजुरी दिली जाते। परिपत्रकानुसार कामगारांना 25% दरवाढ अपेक्षित होती, परंतु त्यांना वाढ मिळाली नाही, त्यामुळे काम बंद होते। आता तोडगा निघाल्याने बाजार समितीचे कामकाज सुरू झाले आहे। 8 डिसेंबर रोजी रविवार असल्याने बाजार समितीचे व्यवहार बंद होते। सोमवार 9 डिसेंबर पासून खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत सुरू होतील आणि बाजार समिती गजबजलेली दिसेल, अशी माहिती प्राप्त झाली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। आयर्न मॅन प्रसाद पाटील यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी। प्रसाद पाटील यांचा सत्कार सोहळ्यात मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची शाबासकी। आमदार साजिद खान यांनी आई आणि जिजाऊ या दोघींना दिले महत्त्व। साजिद खान परिवाराने विधानसभेत घेतले छत्रपतींचे दर्शन। अमरावती विभागात गुटखा विक्रीचे मोठे जाळे। मलकापूरच्या कारवाईने पोलीस दलातच उलटसुलट चर्चा। शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक बातमी, APMC खरेदी सुरू होणार। हमाल मापारी आणि ग्रेन मर्चंट यांचा वाद निवडला। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।